जय शिवराय मित्रांनो खरीप हंगाम 2024 मधील अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या वाटपाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीमध्ये विविध भागामध्ये अतिवृष्टी झाली होती, पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून जून, जुलै महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावाला निधी मंजूर केलेला होता। जून, ऑगस्ट साठी या ठिकाणी प्रस्ताव मंजूर केलेला होता। याचबरोबर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी ज्या ज्या जिल्ह्यांचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत अशा जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती। मित्रांनो, आपण एकंदरीत जर पाहिलं तर 26 जिल्ह्यासाठी थोडी मोठी रक्कम अशा प्रमाणामध्ये जवळजवळ 1600 कोटी रुपयापेक्षा जास्तची रक्कम ही राज्य शासनाच्या माध्यमातून विविध जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आलेली होती। ज्याच्यामध्ये सर्वाधिक नुकसान भरपाई मंजूर झालेले जिल्हे होते ते म्हणजे परभणी आणि लातूर। मित्रांनो, परभणी जिल्ह्याच्या नुकसान भरपाईची केवायसीच्या याद्या या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या। बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून नुकसान भरपाईसाठीची केवायसी करण्यात आलेली होती। याचबरोबर विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्याबरोबर पुन्हा आणखी नवीन याद्या प्रकाशित करण्यात आल्या। उर्वरित असलेल्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं आणि याच्यामध्येच आता केवायसी झालेल्या या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी अनुदानाचं वितरण करायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, साधारणपणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून 2 डिसेंबर पासून ही नुकसान भरपाई वितरित व्हायला सुरुवात होईल अशा प्रकारे अपडेट देण्यात आलेलं होतं। आपण सुद्धा 7 डिसेंबर पासून ही नुकसान भरपाई वितरित होणार असं सांगितलं होतं, परंतु याच्यामध्ये थोडा विलंब झाला आणि अखेर 11 डिसेंबर 2024 पासून या पात्र लाभार्थ्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, याचबरोबर जो काही महत्त्वाचा असा आणि जास्त रक्कम मंजूर झालेला जिल्हा आहे तो म्हणजे लातूर जिल्ह्याला सुद्धा 348 कोटी रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी सुद्धा पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या ज्या ज्या याद्या प्रकाशित केल्या जातील त्याच्यामध्ये आता शेतकऱ्यांना केवायसी करण्याचं आवाहन केलं जात आहे। शेतकऱ्यांची केवायसी झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांना अनुदानाचं वितरण करण्यात येणार आहे। मित्रांनो, याचबरोबर आपण जर पाहिलं तर ऑक्टोबर महिन्यामध्ये, सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा बऱ्याच भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले त्याचे प्रस्ताव शासनाला प्राप्त झालेले आहेत। शासनाच्या माध्यमातून त्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे, परंतु याच्या निधी वितरणासाठीचा GR अद्याप प्रकाशित करण्यात आलेला नाही। लवकरच त्या निधी वितरणाला मंजुरी दिली जाईल आणि इतर जिल्ह्यामधील नुकसान भरपाई सुद्धा वितरण करण्यासाठी मंजुरी दिली जाईल। त्याच्या संदर्भातील जे अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण नक्की जाणून घेऊया। तत्पूर्वी कोणत्या जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि किती नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे हे जर आपल्याला माहित नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे, त्याच्यामध्ये पूर्वीचे GR डाउनलोड करून आपण नुकसान भरपाईची रक्कम आणि शेतकरी संख्या पाहू शकता। धन्यवाद।